स्वतः वर्षाच्या स्वागतासाठी मी आमंत्रित करतो आहे. नंदिनी दीपक कुमार तुझ्यासाठी विश्वास आहे, तुला भूतची ऍक्टिंग करायची. भूत भूत पण आज तुम्हाला मेडिकल फील्ड इतकं चांगलं फील्ड आहे की याच्यामध्ये आज तुम्ही जाताय, एक तुम्ही लोकांचं म्हणजे आरोग्याचं कल्याण करण्यासाठी एक मोठे दुवा आहे. डॉक्टर आणि तुमच्या पेशंट मधला तुम्ही सगळ्यात महत्वाचा दुवा आहे, त्यांना मार्गदर्शन करणं, ते करणं. म्हणून या सगळ्या गोष्टी आपलं स्टेजरिंग असेल, ते असेल, आपलं व्यक्तिमत्व त्याचं एकदम विकासाभूमिकाने एकदम कुठेही आपण परखडपणे आपण पुढे यायला पाहिजे, असं व्यक्तिमत्व असलं पाहिजे. काही आता विद्यार्थी थोडस लाजतात मला वाटतं, पण काहींनी चांगलाच परफॉर्मन्स त्यांचा दाखवला. खूप चांगल्या आपण यशस्वी व्हा आणि आपल्या कॉलेजचंही नावलौकिक वाढवा. आताच आपण मी प्राचार्य आणि त्यांच्या सगळ्या स्टाफचं अभिनंदन करतो की त्यांनी आपल्या कॉलेजचं संकेतस्थळाची आपल्या हातानं उद्घाटन केलं आणि खरोखर संकेतस्थळावर त्यांनी मला वाटतं बरेच आपल्या फॅकल्टीज असतील, कॉलेजच्या काही फ्युचर्स मध्ये काय काय प्लॅनिंग असतील ते सगळे आपण त्या ठिकाणी आपण त्यांनी नमूद केले आहेत. तर आपण मी पत्रकार आमचे बंधू यांना सुद्धा म्हणतो की आपण त्या ठिकाणी आमच्या वेबसाईटच्या माध्यमातून आपण जनजागृती करून, जेणेकरून ज्या आपण जिल्ह्यामध्ये नाही अशा पद्धतीने आपण आपल्या कॉलेजमध्ये नवीन नवीन काय नाविन्यपूर्ण आपल्याला करता येईल अशा पद्धतीने आपण नवीन नवीन सगळ्या सुविधा उपलब्ध करून देतोय. त्याच आपण त्यांच्या संकेतस्थळाच्या माध्यमातून दाखवतोय आणि त्या पद्धतीने प्रॅक्टिकली आपण ते काम इथे करतोय. म्हणून आपण सगळ्यांनी याचा जास्तीत जास्त उपयोग करून कॉलेजमध्ये ज्या ज्या काही फॅसिलिटीज आपण देतो आहे त्या फॅसिलिटीजचा चांगल्यात चांगला आपण उपयोग घ्यावा. आणि प्राचार्य, स्टाफ, फॅकल्टी शेवटी सगळ्यात महत्वाचं असतं फॅकल्टी. आज जळगाव जिल्ह्यामध्ये सगळ्यात चांगले ऍडमिशन असतील, चांगलं कॉलेज असेल तर मला वाटतं आपलं साई समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी या कॉलेजचे खऱ्या अर्थाने हे काम करत असताना एकट्या संस्थेचं काम नसतं, हे शेवटी फॅकल्टी, ते मॅनेजमेंट असतं, त्या ठिकाणी ऍडमिनिस्ट्रेशन जे असतं त्यांनी या सगळ्या गोष्टी जर मनापासून केल्या आणि एक आत्मीयतेने केल्या तर खऱ्या अर्थाने या सगळ्या गोष्टी घडू शकतात. म्हणून आपल्याला सगळ्यांना आपण आपले सगळे काही तुमचे फंक्शन असतात ते असतात ते कराच, परंतु एक शेवटी सांगतो की आपण अभ्यासावर लक्ष द्या. कारण तुमचा हा जो मूळ पाया आहे फर्स्ट इयरचा, बी फॉर्म असेल किंवा डी फॉर्म असेल, की हा सगळ्यात मेन पाया तुमचा मेडिकल फील्ड कडे जाण्याचा आहे. त्यासाठी आपण हे सगळे कार्यक्रम करत असताना एक आपल्याला आई वडिलांनी ज्या उद्देशाने आपल्याला ग्रामीण भागातले मला वाटतं सगळेच विद्यार्थी आमच्या भडगाव तालुक्यातले आमच्या पुढे गटातलेच विद्यार्थी जास्त आहेत. तर ह्या विद्यार्थ्यांना आई वडिलांनी सगळ्यांनी आपण आपली प्रतिकूल परिस्थितीतून आपल्याला घडवण्याचा एक उद्देश त्यांच्या समोर असतो. तर तो उद्देश आपला सफल व्हावा म्हणून आपण हे सगळे कार्यक्रम करत असताना एक याची जाण असू द्या की आपण एक प्रतिकूल परिस्थितीतून आलोय आहे आणि आपल्या आई वडिलांचा आपल्या प्रती खूप मोठ्या अपेक्षा आहेत. त्या अपेक्षाही त्यांच्या फलित व्हायला पाहिजे. या दृष्टिकोनातून सुद्धा आपण अभ्यास करा आणि त्या क्षेत्रात आपलं अचिव्हमेंट जे काही आहे तुम्हाला उद्दिष्ट गाठायचं आहे ते आपण ठरवलेलं आहे की आपल्याला कुठे आपलं विजन असेल त्या विजन पर्यंत जाण्यासाठी सगळ्यात महत्वाचं तुमचं प्रॅक्टिकल आणि अभ्यास या गोष्टीवर सुद्धा तुम्ही जास्तीत जास्त कॉन्सन्ट्रेट करा. आणि येत्या काळामध्ये मला वाटतं आपले जे आता स्टुडंट आपला राज्यावर खेळतोय स्पोर्टमध्ये, मला वाटतं सरांनी चांगलं त्यांना मार्गदर्शन केलं. असे काही विद्यार्थी घडत असतील स्पोर्ट मध्ये असतील, सायन्टिस्ट मध्ये असतील, काही तुमच्या काही वेगवेगळ्या याच्यामध्ये तुम्हाला काही राज्यावर देशावर काही चांगल्या ठिकाणी काम करण्याची संधी मिळत असेल, त्या ठिकाणी आपण स्पर्धा परीक्षा असतील त्या ठिकाणी भाग घ्या. निश्चित संस्था तुमच्या पाठीमागे आहे. तुम्हाला कुठलेही आम्ही आर्थिक मदत असेल किंवा कुठे काही आपल्याला कुठे काही पाठवण्यासाठी काही इतर मदत लागेल
तर त्या ठिकाणी संस्था नेहमीच तुमच्या पाठीशी आहे. म्हणून आपण एक चांगले आदर्श असे विद्यार्थी घडा आणि आदर्श नेतृत्व आपण करा, याच आपल्याकडनं अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.